एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले। निलेश मोरेंच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याची माहिती आहे। निलेश मोरेंवरती ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचे कळते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, अक्षय शिंदे यांनी जो गोळीबार केला त्यामध्ये एपीआय निलेश मोरे हे जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे कळतंय। त्यांच्या प्रकृतीविषयी ताजी काय माहिती आहे? नक्कीच गुरु, आता जर आपण पाहिलं तर आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो अजून देखील कळवा रुग्णालयात आहे आणि काही वेळातच आता त्याचा मृतदेह आहे मुंबईच्या जे रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे। त्याच्यावरती पोस्टमॉर्टम होणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी जे मोरे आहेत, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या डाव्या मांडीवरती गोळी लागलेली आहे। त्यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता त्यांची प्रकृती जी आहे ती आता स्थिर आहे आणि त्यामुळे आता ह्या संपूर्ण घटनेची चौकशी आणि जो तपास जो आहे तो आता पुढे होणार आहे। कारण हा संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर हे अतिशय संशयास्पद प्रकरण जे आहे ते मानलं जात आहे। विरोधकांकडनं मोठमोठ्या टिप्पणी जे आहेत ते केल्या जात आहेत। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी जे आहेत ते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी एक स्पेशल टीम जी आहे ती नेमलेली आहे। 8 जणांची एकूणच ही टीम असणार आहे। या टीम मध्ये एक डीसीपी, एक एसीपी, एक सिनियर पीआय आणि 5 एक्सपर्ट पोलीस जे आहेत ते असणार आहेत आणि ही सर्व टीम जी आहे ती एक्सपर्ट आहेत। या प्रकारच्या अनेक प्रकरण जे आहेत ते त्यांनी हाताळले। त्यामुळे अशा प्रकारची टीम जी आहे ती आता नेमलेली आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते अक्षय शिंदे याच्या पोस्टमॉर्टम वरती, कारण या पोस्टमॉर्टमच्या माध्यमातूनच खरं तर संपूर्ण प्रकरण समोर येणार आहे। अक्षय शिंदेला नेमक्या किती गोळ्या लागल्या, त्या कुठल्या ठिकाणी लावल्या आणि कोणत्या गोळीमुळे अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे याचा तपास जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याच प्रकारे ज्या गाडीमध्ये हे प्रकरण घडलेलं आहे ती गाडी देखील जी आहे त्या ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं त्या ठिकाणीच ठेवण्यात आलेली आहे। त्या गाडीच्या अवतीभोवती देखील पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। या गाडीचा तपास देखील जो आहे तो फॉरेन्सिक टीम कडनं जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे आता ह्या संपूर्ण तपासणीनंतर नेमकं काय प्रकरण पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तरी दृश्य आपण बघतो आहोत, एपीआय निलेश मोरे हे या सगळ्या प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याचे कळतंय आणि त्यांना भेटण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतो।